तसेच निहाल गोंधळी यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते सुद्धा घ्यायला यायचं आहे। आणि मी अगोदर सांगितलं होतं की प्रशांत खंडागळे यांच्या वतीनं आपल्याला दिडक्या पाहायला मिळतील आणि त्या मात्र दिलेल्या आहेत। अर्थातच सुहासळे सुहासळेसाठी 200 रुपये आणि माझ्या समालोचनावरती प्रभावित होऊन मला सुद्धा त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। महेंद्र मामा, आपलं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। या ठिकाणी आपण प्रशांतजी खंडागळे संघाचे संघमालक आहे, त्यांच्या वतीनं मनीष खंडागळेला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। आणि तसेच सुहासळे यासाठी सुद्धा 1000 पारितोषिक मी विनय शिपाई यांना विनंती करतोय, मुख्याधिकारी यांच्या शुभ हस्ते सुहासळे याला 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत खंडागळे यांच्या वतीनं मात्र देण्यात आलेलं आहे। तसेच रितेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक सुहासळेसाठी देण्यात आलेलं आहे। आणि तसेच मनीष खंडागळेसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आले, ते देखील आपण द्यायचं आहे। हां, आपण सुहासळेला जे बक्षीस अनाउन्स केले ते देतोय। तसेच रितेश म्हात्रे यांच्याकडून मनीषसाठी 200 रुपये आलेले ते सुद्धा द्यायचे आहेत। चला, आता मॅच सुरू झाली, आपण वळणार आहोत मॅचकडे। मी मध्ये सुहासळे, नो डाऊट सुहासळे याला आपण सन्मान करतोय। मी विनय शिपाई यांना विनंती करतोय, मुख्याधिकारी पारनेर यांना ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सुहासळे याला सन्मानित करतोय। वेल्डन सुहास, आनंद वाटला, आमच्या ग्रामीण असोसिएशनमध्ये खेळाडू आहे आणि त्याला शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी। दौडायचा नाहीये, तुम्हाला स्पीडअप करायचंय। आपण पाहिलं की या स्पर्धेचे पहिल्या फेरीचे 4 सामने नुकताच पूर्ण झाले होते। आपण दुसऱ्या फेरीकडे वळतोय, पुन्हा एकदा संघांना आणखीन एक संधी दिली जाते। चेक या ठिकाणी PS स्पोर्ट बेलोशी या संघाचे संघमालक अर्थातच प्रणय सोपेकर आलेले आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। मी विनंती करतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय निलेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते PS स्पोर्ट बेलोशी या संघाचे संघमालक प्रणय सोपेकर यांना सन्मान केले जातोय। एक स्वतः क्रिकेटचे खूप चांगल्या पद्धतीने आवड त्यांना आहे आणि त्याच वेळेला नेहमीच आपल्या या पंचक्रोशीमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून बरेचसे खेळाडू आपल्याला बाहेरून तो आणत असतो, किंबहुना या स्पर्धेमध्ये त्याने खऱ्या अर्थानं इथे संघ विकत घेतला, संघामध्ये त्यांनी ॲज अ संघमालक म्हणून आपल्या या पट्ट्यातील खेळाडूंना संधी दिली आहे आणि अशा संघमालकाला आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय। धन्यवाद, आपल्यामुळेच अशा चांगल्या चांगल्या खेळाडूंना संधी मिळत असते आणि ते काम मात्र या ठिकाणी
16 संघ मालकांनी केले. त्या सर्वांचं पुनश्च या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. थँक्यू निशांत. इथे रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. आक्षेपार्ह गोलंदाजी किंवा अवैध ॲक्शन याचा जो आहे याची माहिती जी आहे किंवा याच्याकरिता रिव्ह्यू मात्र घेतला जातोय. पुन्हा एकदा त्याच्या आधी मी पहिल्या ओव्हरचा खेळ जो काही झाला त्याची माहिती पुरवू इच्छितोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक जे आहे हाताळलं होतं राजन नाईक संघाचं नाव होतं. श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण या संघाच्या माध्यमातून राजनने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या चेंडूवर 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर षटकार आणि 6वा चेंडू जो आहे हा विकेट देऊन जाणारा चेंडू होता. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 13 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या नावे केलं होतं गोलंदाज राजनने. त्यानंतर संजीव पाटील जो मागच्या सामन्यात सामनावीर ज्यांना आपण घोषित केलं होतं त्याच्या हातामध्ये कॅप्टनने चेंडू जो आहे हा सोपवला आणि असं असताना आपण पाहिलं सुरुवातीच्या चेंडूवर पंचांनी जी अवैध ॲक्शन जी काय असेल त्याच्याकरिता रिव्ह्यूची मात्र मागणी केलेली आहे. ओके, यावेळी पंचांच्या माध्यमातून एक माहिती मिळते की व्यवस्थित कॅमेरा अँगल जो आहे हा त्यांना मिळालेला नाही आहे चेक करण्यासाठी. त्यामुळे पुढच्या चेंडूवर जे आहे ही ॲक्शन चेक केली जाईल. धावा कळवतील या चेंडूवर. ओके, सत्कार चालू होता त्यामुळे कॅमेरा जो आहे हा इकडे स्टेजवर होता, अर्थात पुढच्या वेळी दखल घेतली जाईल. मागच्या चेंडूवर धावा सांगा पंच इकडे. नाही ना, ठीक आहे, डॉट चेंडू. ठीक आहे, वळूयात. षटक क्रमांक 2 पुढचा चेंडू संजू काका याच्या माध्यमातून आलेला चेंडू होता. चेंडूला लॉफ्ट केलं, एक्स्ट्रा अर्थात लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावलाय. 6 धावांसाठी षटकार. ऑन स्ट्राइक फलंदाज सूरज भगत. पावर प्ले षटकातील पुढचा एक चेंडू ब्लॉक लाईनचा चेंडू होता, वायडी शॉर्कर लाईनचा चेंडू होता. एकही धाव या चेंडूवर जमा होत नाही आहे. अशीच सुरुवात आपण पाहिली होती सूरजने मागच्या सामन्यात सुद्धा केली होती. परंतु सूरज ज्यावेळी बाद झाला त्यानंतर सातत्याने खानाव संघाने विकेट मात्र गमावले आणि 40च्या आसपास जो डाव आहे खानावचा रखडला होता आणि असं असताना त्या धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या. तर यावेळी काय घडणार. इथे गतीमध्ये बदल, फसवा चेंडू होता, सूरज खऱ्या अर्थाने फसला होता परंतु फिल्डरला बीट करून हा चेंडू जो आहे हा डीप मिड विकेटच्या क्षेत्राच्या आसपास अडवला गेला, फेकला गेला. दरम्यान एक धाव सुद्धा पूर्ण झाली. या एका धावेच्या मदतीने NSC खानाव संघ जाऊन पोहोचतोय 1-20 या आकड्यापर्यंत मजल मात्र मारतोय. अजूनही षटक क्रमांक 2 मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचा आणखीन एक षटक जिथे 3 फिल्डर जे आहेत मात्र 3 फिल्डर बाउंड्री लाईनचा ताबा घेतील. उर्वरित सर्व फिल्डर जे आहेत हे 38च्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे बघा इनसाइड आउट चेंडू भिरकावला मनीष पाडकर. चेंडूचा पाहतोय मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये झेलबाद स्वरूपात बाद होतोय. बॅक टू द पॅव्हेलियन. दोनही ओव्हरचा मी अहवाल सांगतोय. 2 ओव्हरमध्ये आपण तो शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर कमबॅक नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट आला होता. यावेळी दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर विकेट आलाय. झेलबाद स्वरूपात फलंदाज मनीष पाडेकर पुन्हा एकदा आपल्या संघाची निराशा मात्र करतोय.
वन डाऊन पोझिशनवर मनीषला संधी दिली होती, त्या संधीचं सोनं करायचं होतं. आपल्याकडे खूप सारा वेळ होता, खूप सारे चेंडू होते, अर्थात 38ची मर्यादा सुद्धा होती. तो रिजन मात्र क्लिअर करायचा होता आणि तसं करण्याच्या प्रयत्नात मनीषने आपला विकेट मात्र खर्च केला. तर 2 बाद 20 ही आतापर्यंतची टोटल आहे. संघाचं नाव आहे नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव. ही दुसरी संधी, अर्थात या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8च्या यादीमध्ये आपलं नाव मात्र करेल. 5वा संघ असणार आहे या हंगामाचा. तर तो संघ कोणता असेल? इथे पण आता गती बदल, चालाकी, चाणक्य बुद्धी, लोंबडीचा दिमाग ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर करतोय गोलंदाज संजीव काका. चेंडू निर्धाव पद्धतीने पूर्ण होतोय, षटक संपतंय, षटकाची घोषणा होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर 2 बाद 20 ही आतापर्यंतची धावसंख्या आहे. संघाचं नाव आहे अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव. वॉट बॉलिंग म्हटलं तरी चालेल, कारण मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं संजीव काकाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला होता. त्याची गोलंदाजी असो, त्याची फलंदाजी असो, याला अनुसरून तो पुरस्कार जाहीर केला होता. स्पीडअप करायचा आहे, 2 षटकांचा खेळत झालाय. तुम्हाला 3ऱ्या षटकानंतर ब्रेक दिला जाईल, ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला जो आहे ऑफिशियल टाइम आउट दिला जाईल, परंतु त्याच्या आधीच तुम्ही टाइम आउट घेतलाय. आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितोय, तुमच्यासाठी टायमर लावला गेलेला आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये जर 4 षटकं पूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर जो आहे हा तुम्हाला 38च्या आतमध्ये उभं करावा लागेल. याची पूर्वसूचना जी आहे ही फिल्डिंग करणाऱ्या संघाला दिली जाते. त्यामुळे टीम मीटिंग जी आहे ती अवॉइड करायची आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. पंच तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत नवीन गोलंदाज धीरज खंडागळे. श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण संघाच्या माध्यमातून एक नवोदित गोलंदाज म्हणूया, एक यंग टॅलेंट मॅन फ्रॉम घोटवडे मनीष खंडागळे, जो मागच्या सामन्यात आपल्या घरच्या संघाचं कर्णधारपद कॅप्टनशिप निभावत होता, त्याचाच छोटा बंधू धीरज यावेळी मात्र मल्याण संघाच्या बाजूने खेळताना आपण त्याला पाहतोय. षटक क्रमांक 3 त्याला सुपूर्त केलंय संघाचा कर्णधार आदेश पाटील याने. आदेश एक नवकोरा कॅप्टन आहे. मागच्या वर्षी आमच्या गावचा संघ MG फायटर या संघामध्ये तो खेळताना आपण त्याला GPL पर्व 3 मध्ये पाहिलं होतं. यावेळी घरच्या संघाचा कर्णधार, त्यामुळे जबाबदारी एक मोठी आहे. तर ती मोठी जबाबदारी कशा पद्धतीने पेलवता येईल हे पाहण्याजोगं असेल. वळतोय खेळपट्टीवर 3रं षटक, 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू, चेंडूला हवेत भिरकावलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल होणार का? आणि झेल मात्र निसटलाय. वारंवार आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये झेल सुटताना आपण पाहिले. धरणे गुरुजी थोड्या वेळात मला सांगतील की संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत किती झेल सुटलेत. 37 झेल, एकूणच 37 झेल मित्रांनो आतापर्यंत निसटलेले आपण पाहिले. जे आपण समीकरण सांगतो, जो कानमंत्र देतो की पकडा झेल जिंक, पकडा झेल आणि जिंका खेळ, कॅचेस विन द मॅचेस, याचा अवलंब मात्र होत नाहीये. षटकातील पुढील चेंडू, हाफ ट्रॅकर, शॉर्ट पिच लेनचा चेंडू, ना आव देखाना ताव, चेंडूवर घातला घाव, चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर, षटकार. विनय पाटील घोटवडे यांचे मामा म्हणजेच महेंद्र मामा यांच्या वतीनं सुहासराव यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्लीज आपण घेण्यासाठी यायचं आहे. आणि तसेच माझ्यासाठी सुद्धा त्यांनी 100 रुपये दिलेले आहेत, त्यांचा देखील हार्दिक आभार. तर इथे 28 धावा धावफलकावर आलेले आहेत. तुम्ही स्क्रीनवर सुद्धा किंवा टीव्हीवर जर मॅच बघत असाल तर तिथे स्कोअरबोर्ड पाहू शकता, कारण आमचा लक्ष जो आहे हा खेळपट्टीवर असतो. तरी सुद्धा प्रत्येक चेंडूवर स्कोअर सांगण्याचा प्रयत्न करू. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर ऍड झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा, अशा पद्धतीने 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स असा स्कोअरबोर्ड आहे. संघाचं नाव आहे अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव. पुढचा चेंडू धीरज ऑन द मार्क, ऑन स्ट्राईक असेल सूरज भगत. यावेळी शफल झाला, स्ट्रेट ऑफ द विकेट, बॅक टू द बॉलर, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, जबरदस्त फ्लॅट षटकार. हे गाणं वाजवलं गेलं आणि ते खास करून सूरजला लागू पडते. टेनिस क्रिकेटचा हा बादशाह आपण मैदानात पाहतोय. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेले सूरजच्या बॅटमधून आपण जे नुकताच पाहिले. कोण म्हणतं सूरजचा फॉर्म नाही आहे, तर अर्थात फॉर्म इज
टेम्पररी बट क्लास इज परमनंट. पुढचा चेंडू हॅट्रिक होणार का षटकारांची. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर स्ट्रेट ऑफ द विकेट. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जो आहे हा यावेळी मात्र अडवला गेला. कॅप्टन आदेश पाटील याच्या माध्यमातून या एका धावेने धाव फलक जो आहे हा पुढे सरकेल. 35 धावा आपल्याला स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतील. 2 फलंदाज नक्कीच बाद झालेले आपण पाहिले सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, परंतु यावेळी मात्र धावा सातत्याने आपण स्कोअर बोर्डवर ऍड होताना पाहिल्या. तिथे अक्रॉस द लाईन चेंडूला भिरकावलंय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. जावे विदा करंदीकर यांचं हे वाक्य होतं. तर गोलंदाज देतोय त्यामुळे फलंदाज धावाची लयलूट करतोय, आतिषबाजी करतोय मोठ्या फटक्यांची. पुढील चेंडू धीरज ऑन द मार्क असेल. यावेळी सुरेख चेंडू कमबॅक करणारा चेंडू आहे. ब्लॉक लाईनचा चेंडू आहे. चोरटी धाव मात्र घेतलेली आहे. आंखों में इशारा हो गया और पलक झपकते ही एक रन पूरा हो गया. या एका धावेने पुन्हा एकदा धावफलक मी सांगेन 42 धावा स्कोअर बोर्डवर. संघाचं नाव आहे NSC खानाव. या एका धावेनंतर तिसरी ओव्हर जी आहे ही कंप्लीट होते, पूर्ण होते. या ओव्हरमध्ये मात्र एकूण 22 धावा खर्च केल्यात. गोलंदाजाचं नाव होतं धीरज खंडागळे. मागच्या सामन्यापासून आपण पाहतोय धावांची अक्षरशः लयलूट केली जाते. आधीचा जो सामना होता एक हाय स्कोरिंग थ्रिलर होता. याच्या आधीचे जे सामने आपण पाहिले सुरुवातीचे मल्याण असो खानाव असो लो स्कोरिंग थ्रिलर आपण पाहिले होते. थोडंसं मी सांगतोय स्पीडअप करायचं आहे, पाणी पाठवायचं आहे. हा ब्रेक आहे, 2.5 मिनिटाचा ब्रेक दिला त्यामुळे तुम्ही पाणी पाठवायचं आहे दोन्ही संघांनी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा. अशा पद्धतीने आतापर्यंत 42 धावा आपण स्कोअर बोर्डवर पाहिलेल्या आहेत. अंतिम 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल खानाव संघासाठी. या ठिकाणी अर्थातच संघमालक फुलारे ब्रदर्स उसर या संघाचे सन्माननीय महेंद्रजी फुलारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतोय की अध्यक्षांच्या शुभास्ते महेंद्रजी फुलारे आणि साहिल फुलारे हे 2 संघमालक आहेत. तर या ठिकाणी उपस्थित महेंद्रजी फुलारे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. चला, वेळ मात्र जास्त खर्च करायचा नाहीये. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन GPL सीझन 4 आणि या सीझन 4 मध्ये 16 संघ आणि 16 संघमालक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर मॅच लगेच चालू करायची आहे. चला, साहिलजी फुलारे या ठिकाणी मे बी उपस्थित नाही आहेत, परंतु आपण महेंद्रजी फुलारे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. फुलारे ब्रदर्स उसर हा संघ त्यांचा आहे. साहिल फुलारे आणि महेंद्रजी फुलारे. तर या ठिकाणी उपस्थित महेंद्रजी फुलारे यांचा सत्कार आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दिलीपजी पाटील आणि रवींद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते करत आहोत. आपण सर्वांनी पुढाकार घेतलात म्हणून ही स्पर्धा आपल्याला अगदी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आहे. कारण कोणतीही प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटली की संघमालक फार महत्त्वाचे असतात आणि या ठिकाणी पुढाकार घेऊन आपल्या या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंना संधी दिली आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये नक्कीच हे आपले खेळाडू मोठमोठ्या लेवलला पाहायला मिळतील. आणि त्यासाठी हा प्रयत्न तब्बल 3 पर्व पूर्ण करून GPL सीझन 4 आपण या ठिकाणी आता पाहतोय. धन्यवाद. थँक्यू. स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी महेंद्रजी फुलारे यांना दाखवलं गेलं. धन्यवाद. थँक्यू निशांत. मैदानात खेळ तर सुरू आहेत, परंतु तत्पूर्वी जो पुढचा होणारा सामना असेल लुझर विरुद्ध लुझर, पहिल्या फेरीत जे संघ पराभूत झाले होते तर त्यांना आणखीन एक संधी दिली जाईल. संघाची नावं आहेत आई गावदेवी अंदोशी विपक्ष अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत जय बाबदेव भेरसे. हा सामना किंवा हा डाव संपल्यानंतर दोनही संघांच्या कॅप्टननी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. मी घोषणा तर केली आहे, परंतु टॉससाठी दोन्ही कॅप्टननी त्वरित यायचं आहे.
होतोय खेळपट्टीकडे जिथे आपण पाहतोय चौथं षटक जे आहे हे प्रगतीपदावर आहे. ऑन द मार्क आहे गोलंदाज राजन नाईक. पहिल्या 2 चेंडूवर 1 धाव खर्च करतोय. नुकताच जो चेंडू टाकला गेला तो निर्धाव पद्धतीचा होता. येणारा चेंडू पुढचा चेंडू आहे सूरजच्या माध्यमातून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत तरंगलेला आहे. काय होणार आणि झेल मात्र निसटलाय. पुन्हा एकदा दैव देतय आणि कर्व मात्र नेतय. एक सोपा झेल निसटतोय. जीवदान मिळतंय सूरजला. एक धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल आणि एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 2 बाद 44. सूरजला वारंवार जो आपण पाहतोय जीवदान दिलं जातंय आणि त्याचा फायदा सुद्धा त्याने बऱ्यापैकी उठवलेला आहे. वैयक्तिक खेळीचा सुद्धा मी अहवाल घेऊ इच्छितोय. एकूण 3 षटकार सूरजच्या बॅटमधून आले होते. एक चौकार सुद्धा आला होता. महत्वाचे 2 फलंदाज. एका बाजूला जर पाहिलं प्रसाद म्हात्रे सलामीला जो आला होता तो बाद झाला. त्यानंतर मनीष सुद्धा बाद झाला. परंतु इथे बघा नो चेंडू. पंचांच्या माध्यमातून ओव्हरस्टेप साठी हा ओके ठीक आहे. तर हा पंचांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केला गेलाय. तर एव्हरी नो डिलिव्हरी इज इक्वल टू फ्री हिट अशा पद्धतीने यानंतर येणारा जो चेंडू आहे हा फ्री हिटचा असेल याची नोंद मात्र घेतली जाईल. तर या फ्री हिटचा फायदा होणार का बॅटिंग करणाऱ्या संघाला. तर सर्वांनी उघडाडोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. तर या फ्री हिटचा फायदा मात्र बॅट्समनला उठवता आलेला नाही आहे. गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमी. राजन नाईक GPL पर्व 2 या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. ज्याला आपण कूलर असा बक्षीस दिला होता त्याच्या माध्यमातून आलेला हा जबरदस्त चेंडू. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा शफल केला. इथे बघा गुडघे टेकून आपण पाहतोय डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक घुटना टेक और चौकार देख. आपल्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. आपण अजून सुद्धा आलेले नाही आहेत आणि तदनंतर असं होतं की ते बक्षीस राहून जातं. सो प्लीज आपण या ठिकाणी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. धन्यवाद. अंतिम चेंडू असेल. यावेळी आपण पाहतोय एक नजाकत भरा शॉट जस्ट पुश केला या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हरेजच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने जर पाहायला गेलं तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण 50 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या गेलेल्या आहेत. संघाचं नाव आहे अनंत गुंदळे फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 बाद 50 ही आतापर्यंतची टोटल. अर्थात टाळ्यांचा गजर का झाला नाही कारण मागच्या सामन्याचे आठवण सर्वांना असेलच. कारण मागच्या सामन्यामध्ये एकूण 86 धावा ज्या आहेत या उसर संघाने जमा केल्या असून सुद्धा त्या मात्र 4 षटकांमध्ये 4 ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या. संघाचं नाव होतं प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे. तर सांगायचा हेतू हाच आहे की पहिल्या इनिंगमध्ये किती धावा डिफेंडेबल आहेत कोणती टोटल जी आहे ही सन्मानजनक आहे आव्हानात्मक आहे हे सांगणं हे गणित जे आहे हे खूपच कठीण आहे. जर या मैदानाचा अहवाल घेतला जशी जशी वेळ पुढे सरकत जाईल जसा जसा ड्यू फॅक्टर येईल त्यानंतर मात्र धावा येणं तेवढंसं सोपं नसेल. परंतु त्याला खूप वेळ आहे. अजूनही दुसऱ्या फेरीचा जो आहे पहिलाच सामना आपण मैदानात पाहतोय. पहिल्या फेरीचे 4 सामने पूर्ण झाले. दुसऱ्या फेरीचे आणखीन 4 सामने असतील. त्यानंतर तिसऱ्या फेरीचे जी शेवटची संधी दिली जाते विनर आणि लुझर या 2 संघांना याचे 2 सामने असे एकूण 10 सामने आपण आजच्या दिवशी सुद्धा पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर चालू सामन्यामध्ये विनर टू विनर या गटामध्ये जो संघ बाजी मारेल तो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल याची सर्व संघांना सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा माहिती पुरवू इच्छितोय. आणि वळतोय चालू डावाच्या अंतिम ओव्हरकडे जिथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मानस पाडगे. बॅटच्या कडेला चेंडू साठून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. झेलबाद स्वरूपात फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मित्रांनो पाहायला जर गेलं तर संघाचा बाइंडिंग फॅक्टर एक हुकमी एक्का कर्णधार आकाश गोंधळी याला जवळपास शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचे 5 चेंडू शिल्लक असताना संधी मिळते. अर्थात धाव संख्या जी आहे ही सन्मानजनक आहे असं म्हटलं अयोग्य ठरणार नाहीये. चांगली टोटल आहे तरी सुद्धा शेवटचे 5 चेंडू खूप महत्त्वाचे असतील खास करून आकाशसाठी सुद्धा आणि NSC खानाव संघासाठी सुद्धा. अजूनही आपल्याला अपेक्षित टोटल जी आहे ही गाठायची आहे. या शेवटच्या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायच्या आहेत. परंतु तसं घडणार का.
पुढचा चेंडू मानसचा, इथे बघा गुडलाईन स्पॉटवरून चेंडू जो आहे बॉडी लाईनला येतोय. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जातंय, हात खोलण्यापासून मनाई केली जाते. सुंदर गोलंदाजी, मात्र एकच धाव. धावसंख्या झाली आहे 3 बाद 51. 51 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली सुरुवात आहे. अंतिम ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर ज्याला हाणामारीचा षटक म्हणतो. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र होणार. असं असताना पुढचा चेंडू, इथे गतीमध्ये बदल, वाईड यॉर्करचा अवलंब करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू अडवला गेला, फेकला गेला. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना आत्महत्या करतोय आकाश गोंधळी. बॅक टू द पॅव्हेलियन. अर्थात ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का होता, कारण आकाशला स्वतःला स्ट्राईकवर यायचं होतं. टोटल ही अजूनही पुरेशी नाही हे नक्कीच ठाऊक असेल. आपल्याकडे गोलंदाजी आहे, परंतु परिस्थितीचा जर विचार केला तर आणखीन धावा येणं अपेक्षित असेल. इथे पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्कलेनचा चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, वॉटर बॉलिंग. गोलंदाजचं नाव आहे मानस पाडगे, मॅन फ्रॉम अभिजात स्पोर्ट बेलशी. यावेळी श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. आपलं कौशल्य जे आहे, क्रीडा कौशल्य, बॉलिंगची जी ताकद आहे ती पूर्णतः पणाला लावतोय. पुढचा चेंडू आहे, बॅटच्या खालोखाल चेंडू घेण्याचा प्रयत्न असताना अलॉंग द कार्पेट चेंडू जो आहे वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अडवला गेला, फेकला गेला. तत्पूर्वी खराब कलेक्शन, याचा फायदा झालाय फलंदाजांना. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा संख्या होईल 4 बाद 54. 54 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आता अंतिम चेंडू, काय षटक हाताळले, शेवटची ओव्हर होती मात्र 4 धावा खर्च केल्यात. 2 विकेट सुद्धा अर्थात या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर अंतिम चेंडू, पहिला डाव, ऑन स्ट्राईक सूरज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार केलाय परंतु फिल्डर चेंडूच्या मागे असेल. चेंडू अडवेल, फेकेल. 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. तिसरी धाव घेण्याचा इरादा होता परंतु 2च धावा ज्या आहेत या धावफलकावर ऍड केल्या जातील. 5 षटकांचा खेळ सुद्धा पूर्ण होईल आणि या 5 षटकांच्या खेळामध्ये अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघाची अंतिम धावसंख्या 4 बाद 56. 56 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अर्थात 30 चेंडू, 5 षटक, अर्थात 30 चेंडू आणि 57 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव असेल श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण. तर मध्यंतरात मी विनंती करतोय निशांत पाटील यांना की टॉस करून घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना लुझर टू लुझर असणार आहे. पहिल्या फेरीचे संघ पराभूत झाले होते, त्यांना आणखीन एक संधी आपण देतोय, शेवटची संधी म्हणूयात. तर या संधीचं सोनं जो संघ करेल तो मात्र आपलं आव्हान टिकून ठेवेल, परंतु जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेतून माघार घेईल. संघाची नाव घेतोय पुन्हा एकदा. आई गावदेवी अंदोशी, विपक्ष अगस्त्य अर्थ मूवर्स पुरस्कृत जय भावदेव विरसे. कॅप्टन्स असतील सागर काटकर आणि प्रशांत मोहरे, आपल्या विभागाचे सुपर हिरो आहेत हे 2 खेळाडू. दोघांना विनंती करतो की टॉस साठी यायचंय. चला या ठिकाणी जय बाबदेव भेडसे आणि आई गावदेवी अंदोशी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोनही संघ एक एक मॅच मात्र हरलेले आहेत, त्याच्यामुळे या मॅचमध्ये डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये ही मॅच मात्र असणार आहे. आणि त्यामुळे आपण पाहणार की आता टॉस कोणाच्या बाजूने जातोय त्यांचा निर्णय काय असेल, कारण ड्यू फॅक्टर देखील या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. मग टॉस जिंकल्यानंतर इथे क्षेत्ररक्षण घेणार की बॅटिंग घेणार हे देखील पाहण्यायोग्य असेल. टॉससाठी मी उपाध्यक्ष निलेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण याआधी येथे टॉस करायचा आहे. ही स्पर्धा आपण संपूर्ण dreamscricket.in या चॅनलच्या द्वारे पाहत आहोत. जर कोणी या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच तुम्ही आपण लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच वेळेला बेल आयकॉनला देखील क्लिक करायचं आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा या तुमच्या या पेजवरती तुम्हाला पाहता येतील. चला निलेश पाटील आपण प्लीज यायचं आहे.
आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 3 पर्व अगदी आनंदानं गुण्या गोविंदानं साजरी केली आहेत आणि हे चौथं पर्व, चौथ्या पर्वातील हा सेकंड दिवस, दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित उपाध्यक्ष निलेश पाटील आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। हुईज कॉल असेल आई गावदेवी अंतोशी या संघाचा। हेड इज अ कॉल अँड इट इज टॉस जिंकलाय प्रशांत मोहरे। आपला निर्णय सांगायचा आहे। आम्ही फिल्डिंग करणार। एकच प्रश्न विचारेन की पहिल्या अर्थातच मॅच मध्ये असं काय घडलं की तुम्हाला पराभव आला? असं काय नाही, ते क्रिकेट आहे। गुड्ड्याची चांगली बॉलिंग पडली आणि तो चांगले लेंथला बॉलिंग करत होता, त्यांनी चान्सच नाही दिला। धन्यवाद। आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली। आता बॅटिंग आलेली आहे आणि शेवटचा प्रश्न असेल की काय पहिल्या सामन्यामध्ये घडलं किंवा तुझ्या खेळाडूंना काय तू संदेश देशील की तुझ्या सेकंड मॅच मध्ये कोणत्या चुका आता सुधारायच्या आहेत? पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या, आता सुधारण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, जय बाबदेव भेरसे ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट। थँक यू, स्टे ट्यून। धन्यवाद। ज्यांचा आवाज आपण ऐकला तसे कैलास कर्णेकर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चलतो या शानदार मॅच कडे। पहिलाच बॉल अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑनच्या दिशेने गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न। पहिल्याच बॉलवरती बरंच काही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं। जिंकण्यासाठी एकंदरीत दर्णेगुरुजी सांगत आहेत की 57 धावेची गरज आहे, त्यापैकी पहिल्याच बॉलवरती 1 धावी ते मात्र घेतली आहे। एका बाजूला श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण म्हणजे सुशीलजी पाटील हे संघमालक आहेत, तर दुसऱ्या बाजूला NSC खानाव म्हणजे जितेंद्रदादा गोंधळी आणि निलेशदादा गोंधळी हे मात्र संघ मालक आहेत। दोनही संघ मालकांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया। पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, या ठिकाणी अप्परकट फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू अगदी वेगानं पॉइंटच्या दिशेने जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, राऊंडची संधी। हो, इथे मात्र संधी जरूर होती, परंतु इथे 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या साह्याने धाफलकावरती आतापर्यंत 3 धावा मात्र पूर्ण केल्या। 57 धावेंची गरज आहे। आकाश गोंदे म्हटलं की पहिल्या सामन्यामध्ये त्याने केली गोलंदाजी सर्व प्रेक्षकांना प्रभावी करणारी होती। आज कित्येक वर्ष गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, ज्याने खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित केला। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टॅप फटका मारण्याचा प्रयत्न केला, वायडिश मिडॉनच्या दिशेने हा चेंडू गेला, एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे। एक धावेने मात्र काम होणार नाहीये, कारण 30 बॉलमध्ये तुम्हाला इथे 57 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला एक सेन्सिबल क्रिकेट हा मैदानावरती खेळावा लागेल। ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 आपण दुसरा दिवस अनुभवतोय। सुपर 8 साठी हा प्रयत्न, पुन्हा एकदा कटवण्याचा प्रयत्न। आकाश गोंधलीची ओव्हर आपण डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायची असा नक्कीच त्यांचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र नक्कीच दैव देत आणि कर्म नेत अशा पद्धतीनं चित्र पाहायला मिळालं। या चेंडूवरती येतोय अर्गी एक जबरदस्त चौकार। रूपांतर चौकारामध्ये झालं। 4 धावेंच्या साह्याने धाफलकावरती 8 धावा आलेल्या आहेत। पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ। आकाश गोंदी गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, सागर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नक्कीच टप्पा पडला, तदनंतर चेंडूने थोडी हाईट घेतली होती आणि त्याचमुळे पंचाकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये। इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत 4-5 बॉल कंप्लीट झालेत। लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या पॉवर प्ले मधील हा शेवटला बॉल असेल। धाफलकावरती आतापर्यंत 8च धावा लागलेल्या आहेत। 57 धावांची गरज आहे, त्याच्यामुळे अजून देखील जिंकण्यासाठी तुम्हाला 49 धावा पूर्ण करायच्या आहेत। चांगला बॉल यॉक करण्याचा प्रयत्न, परंतु पहिली ओव्हर या ठिकाणी सावध, संतुलित आणि सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण या संघाने केलेला आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला, धाफलकावरती धावा 8 आलेल्या आहेत आणि आता दर्णेगुरुजी सांगत आहेत की येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 49 धावेंची गरज। 24 बॉल आणि 49 धावेंची गरज आहे। आजचा शनिवारचा दिवस आहे, त्याच्यामुळे दर्णेगुरुजी उद्याचा संडे
बरेचसे प्रेक्षक आज मात्र इथून हलणार नाही आहेत, अगदी शेवटपर्यंत थांबणार आहेत. कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे. कोणाला नक्कीच नोकरीवरती जायचं नसेल किंवा कोणाचा बिझनेस असेल तेव्हासुद्धा उद्या वेळ या ठिकाणी काढणार आहे. कारण उद्या आपल्याला या GPLचा अर्थातच चॅम्पियन संघ हा उद्याच्या दिवसाला आपल्याला मिळणार आहे. प्रीमियर लीग म्हटलं की प्रत्येक संघाला एक संधी मात्र आपल्याला मिळत असते. काल आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 4 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत आणि आजच्या दिवसामध्ये हा क्रिकेटचा संघर्ष, क्रिकेटचा अर्थातच द्वंद्व हे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानावरती आपल्याला पिंट्या पाहायला मिळतोय प्रसाद म्हात्रे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे आणि आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला चेतन भोईर याला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आकाश गोंधळे आणि इथे मात्र कॅच पकडले फलंदाज चेतन भोईर. आणि गोलंदाज प्रसाद मात्रने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलंय. येणाऱ्या 23 बॉलमध्ये आता 49 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच आकाश पाटील. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर सुनील शिंदे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजेच NSC खानावच्या गोलंदाजांसाठी पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे आणि आता ही संधी प्रसादकडे आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती 2 विकेट जर घेतल्या तर सुनील शिंदे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एकंदरीत 57 धावांचं लक्ष होतं, त्यापैकी पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 8 धावा घेतल्या आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र बॅकफुटला गेला, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी वेगावरती स्वार होऊन इथे गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पिंट्या म्हटलं की एक आक्रमक असा हा खेळाडू आहे. फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी असू द्या, या रिसेंटली 2 ते 3 वर्षामध्ये ज्याने कुरुल गावाचं नाव रोशन केलंय, ज्याने प्रभावित केलंय आणि आता मात्र पहिलेच 2 बॉल डॉट मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू लावलाय. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं दफलकावरती बदलाव होतोय. 9 धावा दफलकावरती आल्यात. आता येणाऱ्या 22 बॉलमध्ये 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. 21 बॉलमध्ये 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रसाद म्हात्रे मैदानावरती गोलंदाजी करतोय. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. एका बाजूला NSC खानावा आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मल्ल्याण. या 2 संघादरम्यान हा संघर्ष पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जस्ट क्लिअर केलं इथे आणि ओहो, कॅच तर सोडला आणि चेंडूला मात्र सीमारेषे दिशेनं मात्र इथे नेलेला आहे चौकारासाठी. स्पर्धी संघाला इथे धावा देण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण 2 असे आपण चौकार पाहिले ते या ठिकाणी मिसफील्डमुळे सुटलेले आहेत. म्हणजे साधारणतः 6 ते 7 धावा या प्रतिस्पर्धी संघाला त्याने एक्स्ट्रा दिले आहेत. 20 बॉलमध्ये आता 44 धावा पूर्ण करायचे आहेत. कॅच सुद्धा सोडला आणि रूपांतर चौकारामध्ये केले. सागर उले स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच सोडली आणि त्याचं रूपांतर आता पुन्हा एकदा नक्कीच चौकारामध्ये होताना इथे पंचांना डायरेक्ट हिट केलंय. क्या बात आहे. आता पंचांची थंडी मात्र नक्कीच उडाली असेल, कारण जबरदस्त अर्थातच प्रशांतजी बांदिवडेकर मॅन फ्रॉम पेन, त्याच वेळेला प्रीतम पाटील आणि आमचे सुमित पवार हे 3 ऑफिशियल पंच पेन तालुक्यामधील आज अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झाले आहेत. आणि येथे मात्र नक्कीच दर्णेगुरुजी सांगतात की तुम्हाला चहा पाहिजे होता, तो आता दिलेला आहे. 5 बॉल कंप्लीट झाले. दफलकावरती धावा अर्थातच पाहिल्या तर जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 15 या आकड्यावरती. एक विनोदाचा भाग होता वयात मॅचच्या दिशेनं. अंतिम बॉल असेल या षटकातील. पुन्हा एकदा प्रसाद म्हात्रे. ओहो, चांगला बॉल आहे. 2 ओव्हरची सांगता मैदानावरती झालेला आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उलटी गिनती आता सुरू करतोय. येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. आता 3rd ओव्हर पुन्हा एकदा
इथे वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक तिसरं, दुसरं आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी अर्थातच आता आकाश गोंधळे आलेला आहे. त्याने पहिलीच ओव्हर जेव्हा हाताळली होती तेव्हा फक्त 8च धावा दिल्या होत्या आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर असेल. जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज असताना मैदानावरती आपण आकाश पाटीलला पाहतोय, सागर उलेला पाहतोय. हे दोनही फलंदाज जर शेवटल्या क्षणापर्यंत थांबले तर ही धाव संख्या चेस करण्याची कपॅसिटी या दोनही फलंदाजांकडे आहे. परंतु समोर एक कडवं आव्हान असेल. ज्याने पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना मेडन ओव्हर टाकली होती, जवळपास 3 ते 4 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या होत्या. तोच आपल्याला खेळाडू आकाश गोंधळे मैदानावरती पाहायला मिळतोय. म्हणजे हे जे अगदी एक काटेकी टक्कर ज्याला आपण म्हणतो ना, ती मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज. येणारे 18 बॉल आणि 42 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आकाश पाटील आपण पाहतोय. हार्ड हिटर फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यासाठी अग्रेसर आहे. परंतु इथे पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. प्रीतम पाटील यांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. एक धावा एक्स्ट्रा वाढतीये. एका धावेच्या साह्याने धाफलकावरती धावा आता जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आता 18ला 41 धावा पूर्ण करायची आहे. मॅच दोनही संघांच्या बाजूने जाणार आहे. अगदी दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, टॅप फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सागर गायकर चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी इथे धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या 17 बॉलमध्ये आता 40 धावांची गरज आहे. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करतोय. इथे इंटरेस्टिंग किंवा त्याच वेळेला रोमांचकारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. GPL सीझन 4 चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये. इथे एक धावेवरती भर मात्र दिला जातोय. परंतु आक्रमण केल्या पलीकडे तुमच्याकडे ऑप्शन नाहीये, कारण आपल्याकडे चेंडू फार कमी आहेत आणि या कमी चेंडूमध्ये म्हणजेच 16 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 39 धावा. आकाश पाटील संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय, परंतु परफेक्ट कनेक्शन मात्र अजूनही मात्र पाहायला मिळत नाहीये. मोठा फटका या चेंडूवरती मात्र सरळ भिरकावून दिले. सीमा रेषेच्या बाहेर येतोय एक ब्रँडेड षटकार. मॅच मध्ये नक्कीच रोमांचकता पाहायला मिळते. आता 15 बॉलमध्ये 33 धावांची गरज. आकाश पाटीलने सुरुवात केली आहे इथे मोठे फटके मारण्याची. पुन्हा एकदा आकाश गोंधळे, आकाश टू आकाश. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे देखील अपील केली आहे आणि इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि फलंदाज आकाश पाटील आलेला आहे. बरेचसे प्रेक्षक याची बॅटिंग पाहण्यासाठी फार उत्सुक असतात आणि तो खेळाडू आपल्याला आदेश मैदानावरती पाहायला मिळतोय. 14 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. आकाश गोंधळे एक षटकार जरूर दिला, परंतु आपल्या NSC खानावे या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. एक महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी घेतला आकाश पाटीलचा. आता येणारे 2 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक इन वरती आता अर्थातच रन मशीन आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे आदेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टोला हा चेंडू लागला. एक सिंगल धाव मात्र घेतली. एक धावेने मात्र काम होणार नाहीये, कारण चेंडू आणि धावेंमधला फरक हा जास्त आहे. तो कमी करायचा असेल तर मोठे फटके मारण्या पलीकडे तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. आता 13ला 32 इथे पूर्ण करायचे आहे. 13 बॉल आणि 32 धावा. मॅच प्रत्येक आपल्याला अतितटीची पाहायला मिळते आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर इथे काही ना काहीतरी एक ट्विस्ट पाहायला मिळतोय
आणि प्रेक्षकांना अगदी हा प्रत्येक सामना आवडणारा आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल 32 धावांची गरज. पुन्हा आकाश गोंदे मैदानावरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती सलामीचा फलंदाज सागर उले. ओहो, प्रचंड वेग आहे. टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि अशा पद्धतीने आपल्या स्पेलमधील 2 ओव्हर्स आकाश गोंदेने पूर्ण केल्या. आता इथे येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 12 चेंडू आणि 32 धावा. लगेच पाणी मात्र मैदानावरती न्यायचं आहे. आपल्यासाठी 2.5 मिनिटाचा वेळ मात्र दिला जाईल आणि त्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पूर्णपणे येथे कंप्लीट करायचा आहे. येणारे 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत आपण घेऊन जाऊया. अर्थातच या ठिकाणी डीजे हितेश आदेश म्हणतो की अर्थातच त्याला पांड्या या नावाने संबोधलं जातं. त्या पद्धतीची जी खेळी आहे, परंतु या मॅचमध्ये नक्की जिंकायचं असेल तर कॅप्टनची भूमिका त्याला या ठिकाणी साकारावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये एक वेगवान गोलंदाज सागर गायकर हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मुलखाणा गावचा हा खेळाडू, परंतु कित्येक वर्ष कमी रनअप आहे, परंतु गोलंदाजीमध्ये अगदी वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करत असतो. आणि आता पाहणार आहोत की येणाऱ्या 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असताना पहिला बॉल कशा पद्धतीने हाताळणार आहे. इथे व्हेरिएशन हे फार महत्त्वाचं असणार आहे, परंतु पहिलाच बॉल आदेशसाठी. पहिल्या बॉलवरती आदेशच्या माध्यमातून येतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. संघमालक सन्माननीय सुभाषजी गायकर, सुधीरजी चेरकर, सुशीलजी पाटील, तदनंतर प्रशांतजी खंडागळे, अजित ठाकूर, महेश ठाकूर यांना विनंती करतोय की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र केला जाईल. महेश वाडेकर, हुसर संघाचे महेश वाडेकर यांनी सुद्धा यायचं आहे. आपला देखील सत्कार या ठिकाणी करायचा आहे. तर वयात मॅचच्या दिशेने येणाऱ्या 11 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना सागरने नक्कीच पहिल्या बॉलवरती इथे षटकार मात्र खर्च केलाय. आता या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आदेश पाहायला मिळतोय. चांगला बॉल, खोलो टप्प्याचा चेंडू वेगाने येतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने थ्रो केला, दुरुस्तीचा प्रयत्न आणि ओहो, चेंडू गॅदर केला नाहीये आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 10 बॉल आता 24 धावांची गरज. बघा, प्रत्येक चेंडूवरती मी या ठिकाणी समीकरण सांगत आहे, कारण जेव्हा अशी समीकरणं सांगितली जातात तेव्हा मॅचमध्ये एक इंटरेस्ट येत असतो, किंबहुना हृदयाची धडधड वाढत असते. आणि त्यासाठी आता येणाऱ्या या चेंडूवरती आक्रमण करणं हे मल्हार संघासाठी फायदेशीर ठरेल. पुन्हा एकदा सागर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला सरळ भिरकावून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय मनमोहक, बहारदार, विलोभनीय षटकार. आणि धावांमधला फरक कमी होत चाललेला आहे. श्री चिंतामणी ट्रान्सपोर्ट मल्याण हा संघ या ठिकाणी आगेकूच करताना दिसत आहे, परंतु NSC खानाव या संघाचे सुद्धा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. परंतु या षटकामध्ये सागर गायकर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता,
परंतु समोर तितकाच चांगला फलंदाज आहे. 2 षटकार मारल्यानंतर आता सागरला आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. 9ला आता 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट करतोय, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. नाव आहे सागर गायकर. हो, इथे मात्र नियंत्रण सुटलं. पंचाने नो चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आता एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं हे समीकरण मैदानावरती असणार आहे. रजत गायकर कानमंत्र देत असताना, कारण अगोदरच्या बॉलमध्ये 2 त्यांनी षटकार सुद्धा दिलेत. आता नो चेंडू फेकलाय. आता 9 बॉल्समध्ये 17 धावा पूर्ण करायच्या आहेत. दोनही संघांसाठी ही फार महत्त्वपूर्ण मॅच आहे धरणे गुरुजी, कारण तुम्ही जिंकलं तर डायरेक्ट सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहात, हारलात तर मात्र तुम्हाला इथे प्रतीक्षा करावी लागेल. हे संपूर्ण व्यासपीठ किंवा त्याच वेळेला आमचा समोरचा कक्ष अर्थातच प्रशांत टोपले, प्रभाकरजी टोपले, आर.के. मंडप डेकोरेटर्स खानाव यांच्या वतीनं या ठिकाणी उभारण्यात आलं. तसंच त्या ठिकाणी खेळाडूंना बसण्यासाठी एक चांगला पेंडॉल मंडप, या बाजूला सुद्धा आपण पाहिलं तर अजून एक मंडप आहे. ओहो, मोठा फटका खेळायचा होता परंतु एक धाव तर केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. 3 धावा काढणार का? आज मात्र या सत्रामध्ये NSC खानाव संघाची पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. बघा, आपल्या मराठी ज्या म्हणी आहेत ना, असं म्हणतात की घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात, तसं काहीतरी मैदानावरती पाहायला मिळते. कारण चांगल्या पद्धतीने 3 ओव्हर्स हाताळल्या होत्या. 4थ्या ओव्हरमध्ये सागर गायकरला त्याला मात्र इथे अगदी खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे, ती म्हणजेच आदेशनं. आता दरणे गुरुजी सांगत आहेत की येणारे 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. कशा पद्धतीने ते चेंडू मात्र डॉट काढायचे, किंबहुना येथे कशा पद्धतीने ही मॅच आपल्या बाजूने खेचून आणायची, या विवंचनेमध्ये सापडलेला आहे आता NSC खानाव संघ. कल्पक बुद्धीने आता या ठिकाणी खेळावं लागणार आहे. कित्येक वेळेला आपल्यावरती प्रेशर आला, तो प्रेशर नक्कीच तुम्हाला ट्रान्सफर करावा लागेल. 2 पिमर चेंडू फेकले होते, त्याच्यामुळे गोलंदाजाला इथे या ठिकाणी गोलंदाजाला बाद केलेला आहे. आणि नवीन आता गोलंदाज मैदानावरती आपल्याला कल्पेश राऊत हा मात्र पाहायला मिळतोय. फलकावरती धावा आतापर्यंत जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 43 आकड्यावरती. आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. आता ही ओव्हर पूर्ण करण्यासाठी कल्पेश राऊत आलाय. कल्पेश राऊतकडे संपूर्ण जबाबदारी असेल, कारण दोनही संघ एक राऊंड मात्र जिंकून आलेत. ही मॅच जिंकली तर डायरेक्टली तुमचा सुपर 8 मध्ये प्रवेश होईल, परंतु हारला तर तुम्हाला एक मॅच पुन्हा एकदा खेळावी लागणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी अगदी क्रुशियल आहे. ओहो, पूर्णपणे शपलून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे आणि लेग बाईकचा इशारा पंचांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावेने मात्र नक्कीच इथे खानाव संघ कमबॅक करू शकेल. येणारे आता 8 बॉलमध्ये 13 धावांची गरज. भरपूर धावा काढायच्या होत्या. फलंदाज आदेश पांड्याचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे प्रेशर आपल्या खांद्यावरती होता, परंतु प्रतिस्पर्धी संघावरती तो ट्रान्सफर केलाय, तरी देखील ही मॅच मी म्हणेन 50-50% आहे. दोलामॅन स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. येणारे 8 बॉलमध्ये 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. सलामीचा फलंदाज अजून देखील एक बाजू या ठिकाणी धरून आहे. नाव आहे सागर उले. कल्पेशने पहिल्याच बॉलवरती नक्कीच एक धाव त्यांनी खर्च केली आहे. ओहो, टप्पा पडला, तदनंतर इथे अनएक्सपेक्टेड बाउन्स. अगदी ब्लाइंड फटका खेळण्याचं काम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. आता 7-13 कधी मॅच NSC खानाव संघाकडे, कधी मॅच मल्हार संघाकडे, आणि अजूनही प्रेक्षकांना अंदाज लावता येत नाहीये की ही मॅच मात्र कोण जिंकणार आहे. कारण असं वाटलं होतं की आता अर्धी पांड्या या ठिकाणी ही मॅच आरामात जिंकेल की काय, परंतु कल्पेश राऊत आला आणि त्याने मात्र इथे पहिलेच 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. एक चेंडू आता शिल्लक आहे या षटकातील. 7 बॉल 13 धावांची गरज. ओहो, येथे हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. सागर उलेने मात्र थोडस निराश केलंय. येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 13 धावांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ही स्पर्धा आपण dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. तसेच या मैदानावरती जी आपण लाईट पाहतोय ती म्हणजेच उदय थिटे यांच्या वतीनं ही आपण खूप चांगल्या पद्धतीने लाईट या मैदानावरती पाहतोय. तसेच आमचा आवाज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी DJ हितेश आणि सिद्धेश यांच्या वतीनं करण्यात येत आहे. उत्कृष्ट असे मंडप, व्यासपीठ, समोरचं कक्ष प्रशांत टोपले, प्रभाकरजी टोपले, अर्थातच आर.के. मंडप डेकोरेटर्स खानाव
यांच्या वतीने या ठिकाणी असं पाहायला मिळत आहे. आणि तसेच संपूर्ण आमचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कोर कमिटी असेल, यांनी घेतलेली अथांग मेहनत आणि या मेहनतीमुळेच ही स्पर्धा किंवा या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम हे प्रत्येकाने केलं आहे. पुन्हा एकदा घेऊन चालतोय तुम्हाला या मॅचच्या दिशेनं. दोनही संघ प्रचंड प्रेशरमध्ये आहेत, कारण 6 ला 13 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्या रोखण्यासाठी सूरज भगतला आमंत्रित केलंय. 6 बॉल आणि 13 धावींची गरज. स्ट्राईक इन वरती प्रेक्षकांना जो हवा होता किंवा त्यांच्या संघ सहकार्य स्ट्राईक वरती जो खेळाडू हवा होता तो मात्र आलेला आहे पांड्या. मोठा फटका पहिल्याच बॉलवरती चेंडूला भिरकावून दिले, सीमा रेषेच्या बाहेर येतोय एक उत्तुंग षटकार. धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. चिंतामणी ट्रान्सफर मिळाल्याने या संघाची अर्थात संघमालक ज्याने विश्वास दाखवला कॅप्टन वरती म्हणजेच आदेश वरती, आणि आज तो मात्र विश्वास सार्थ ठरवलेला आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता 7 धाव्यांची गरज असताना थोडासा विचार विनिमय मैदानावरती सुरू आहे. सूरज भगत म्हटलं की त्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर आता येणारे 5 बॉल कशा पद्धतीने हाताळणार, किंबहुना प्रतिस्पर्धी संघाला इथे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवणार का, हे बरेचसे प्रश्न आहेत ना, ते प्रेक्षकांच्या मनामध्ये आता या ठिकाणी आलेले आहेत. जिथे 5 बॉलमध्ये 7 धावेची गरज असताना पुनश्च स्ट्राईक इनवरती रन मशीन षटकारांचा बादशाह हार्दिक पांड्या म्हणजेच आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका, परंतु सूरज सुद्धा तितकाच हुशार आहे, तरबेज आहे. मी अगोदर सांगितलं की ज्याच्याकडे खूप वर्षांचा अनुभव आहे, किंबहुना या ठिकाणी विघ्नार्थ खारीपाडा या संघाला कित्येक वर्ष मग ॲज अ बॅटर असेल किंवा ॲज अ बॉलर असेल कित्येक वेळेला विजय प्राप्त करून दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे सुद्धा तो एक दमखम किंवा तो आत्मविश्वास आहे. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 7 धावेची गरज. एका डॉट बॉलने पुन्हा एकदा या ठिकाणी या सामन्याचे चित्र बदललेलं आहे. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. दोनही फलंदाजांमध्ये डिस्कस आहे, विचार या ठिकाणी चालू आहेत की कशा पद्धतीने हे मॅच मात्र जिंकायची आहे. परंतु NSC खानवा संघाचा सूरज भगत याने एक डॉट बॉल टाकून आपण हा सामना जिंकू शकतो हा आशावाद मात्र निर्माण केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅचची नामी संधी. ओहो, दोनही खेळाडूंमध्ये इथे मात्र टक्कर झाली असती. NSC खानाव ही जर मॅच हारली तर कदाचित तुमची मिसफिल्डच तुम्हाला या ठिकाणी कारणीभूत ठरू शकते, कारण जवळपास 3 ते 4 वेळा धरणी गुरुजी इथे चौकार सुद्धा दिले, त्यानंतर कॅच सुद्धा सोडला, मिसफिल्ड सुद्धा केली आहे. परंतु आता आपण पाहायला गेलं तर इथे नक्कीच कॅच जर पकडली असते तर मॅचमध्ये NSC खानाव संघाने वापसी केली असती. परंतु अजून देखील मॅच संपली नाहीये, कारण येणाऱ्या 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. कधी ही मॅच मल्हार संघाच्या बाजूनं तर कधी ही मॅच खानाव संघाच्या बाजूनं. दोनही संघ या ठिकाणी अगदी हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली, पुन्हा एकदा मिसफिल्ड. परंतु मैदानावरती काहीतरी वेगळं घडलंय. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि आमच्या आता थर्ड अंपायर या चेंडूवरती काय क्रिया घडली ते मात्र पाहणार आहेत. बघा, खेळत असताना मैदानावरती एक वेगळं चित्र घडलेलं आहे. पंच या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेतलाय पंचांनी, त्याच्यामुळे इथे आता आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाहणार आहोत की एक्झॅक्ट मैदानावरती काय घडलंय.
तर या ठिकाणी डिसिजन येतोय नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू सागर उले हा रनआउट स्वरूपात मात्र बाद दिला जातोय. ओके, स्ट्राईक वरती मे बी बॅट किंवा काहीतरी स्पर्श झालाय स्टंपला असं त्यांचा या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा पंच त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांचा जो डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. बॅट खेळत असताना बॅट स्टंपला लागली आहे असं पंच या ठिकाणी आम्हाला सांगत आहेत आणि त्याचीच या ठिकाणी चौकशी आमचे पंच करत आहेत. चला, सुभाष गायकर, सन्मान्य सुधीरजी चेरकर, सुशीलजी पाटील, त्यानंतर प्रशांतजी खंडागे, अजितजी ठाकूर आणि महेशजी वाडेकर आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला या स्पर्धेच्या निमित्तानं संघ मालक म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. आमचे अध्यक्ष आतुरतेने आपली वाट पाहत आहेत. तर पंचांच्या वतीनं पुन्हा एकदा डिसिजन आलाय. आपण पाहू शकता रिप्लाय dreamscricket.in च्या माध्यमातून दाखवला जातोय. बॅट मात्र या ठिकाणी काहीतरी स्पर्श झालाय त्याच्यामुळे हिट विकेट, बॅट मात्र टच झाली स्टंपला आणि त्याच्यामुळे हिट विकेट म्हणून आदेशला मात्र इथे बाद देण्यात येतोय. डीजेला मिळते संधी. की 2 चेंडू आणि 5 धावींची गरज. मॅच अजूनही मी म्हणे दोन्ही संघांच्या बाजूने स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज रोशन मोकल आपल्याला पाहायला मिळतोय. सांगोटी गावचा खेळाडू. ओहो, जोरकस बॅट फिरवण्याचा प्रयत्न. आता एक बॉल मध्ये 5 धावींची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच इथे मला दिनेश कार्तिकची आठवण होत आहे, इथे रोहित शर्माची आठवण होत आहे किंवा अशी कित्येक उदाहरणं आपल्या ग्रामीणमध्ये सुद्धा आहेत ज्याने एका बॉलमध्ये 5 धावींची गरज असताना षटकार लगावलेला आहे. त्याच्यामुळे त्या प्रकारची पुनरावृत्ती या मैदानावरती होणार का? 1 चेंडू आणि 5 धावा म्हणजेच इथे षटकार हा कंपल्सरी मारावाच लागणार आहे, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे एखादा चौकार गेला तर इथे कोणत्याही प्रकारचा समसमान सामना किंवा सुपर ओव्हर किंवा विकेटचा विचार किंवा टॉसचा विचार केला जाणार नाहीये. तुम्हाला कंपल्सरी ही धावा काढायचीच आहे. त्याच्यामुळे 1 बॉल 5 धावींची गरज. मॅच आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवा. 1 बॉल 5 धावींची गरज. ओ हो, आणि इथे मात्र मॅच जिंकलेली आहे ती म्हणजेच श्री अनंत गोंदी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव. कम ऑन डीजे. हे संघ शिखेड मात्र मैदानावरती करायचं आहे. तर या मॅच मध्ये 16 बॉल मध्ये 33 धाब्यांची खेळी करणारा सूरज भगत ठरतोय मॅन ऑफ द मॅच.